आता मी घालतोय माझा पॉईंटचं मध्ये. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मला. तिकडे ते लहान लहान पोरं बघा आमच्या सोसायटीमध्ये खेकडी पकडतात. खेकडे नाही ते हे पकडतात मासे, छोटे छोटे चिंबोऱ्याचे पिल्लू. चल आणि गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. आज सुरुवात नाश्त्यापासून करतोय. घावणे मी एक खाऊन झालं आणि आपली कोरी चहा ब्लॅक टी. आणि ॲक्च्युली गाणे लावले होते मी. ते गाणं थोडं पॉज केलं आणि सुरुवात केली मी ब्लॉगला. थोडासा व्हिडिओ अनक्लिअर असू शकतो कारण की मी माझ्या मोटरोलाच्या फोननी शूट करतो, तर सॉरी फॉर द क्वालिटी. आणि तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला मी खूप लेट टाकला. 21 जुलैचा व्हिडिओ होता तो. मी आज म्हणजे आज आहे 4 तारीख, तर आज तो 2 वाजता पब्लिश होईल. आणि 4 तारीख आहे आणि उद्या 5 तारीख आहे. तर उद्या मी सगळ्यांना, ज्यांना नसेल माहिती, माझा वाढदिवस आहे, बर्थडे आहे माझा. तर तुम्ही सगळे मला हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स करू शकता. बाकी आज संडे आहे, तर तुमच्या घरी नाश्ता तुम्ही काय केला तो नक्कीच सांगा. मला माहिती आहे व्लॉग खूप लेट येतात, पण हा लेट येण्याचं कारण काय आहे माहिती आहे का? माझं जे वर्कलोड आहे ना ते मी संपवतो आहे, कारण की आपल्याला गणपतीला गावी जायचं आहे. ऑलमोस्ट माझी सुट्टी कन्फर्म झाली, ऑलमोस्ट. म्हणजे अजून फायनल 100% कन्फर्मेशन नाही आलं आहे, पण झाली आहे. आणि आपली जाण्याची तिकीट पण बुक झाली विठ्ठलवाडीवर ना, कारण कल्याणवरनं आय थिंक सो स्टार्ट नाही आहेत बस, कारण की डेपोचं काम चाललं आहे. तर आम्ही विठ्ठलवाडीवरनं जाणार आहे. माझं राजापूर जिल्ह्यामध्ये, राजापूर तालुका, जिल्हा रत्नागिरी, आणि माझं गाव आहे चौकी, जे बॉर्डरला येतं, एंड ऑफ रत्नागिरी. तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल माझं गाव. जर नसेल बघितलं तर मी ह्या टायमाला तुम्हाला परत माझ्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न करेन. गणपतीची मजा कोकणात खूप वेगळी असते, आगळी वेगळी असते. आणि आता मी नाश्ता करतो. नाश्ता संपवला तर ब्लॉगला कंटिन्यू करू. प्रॉबब्ली मी कल्याणला जाईन, कारण की आज मी एवढ्या वर्ष गटारीच म्हणायचो, पण त्याचा करेक्ट शब्द गतहारी बरोबर आहे ना? जर चुकलं असेल तर प्लीज करेक्ट करा. तसंही मी नॉनव्हेज खात नाही, मी नॉनव्हेज सोडून दिले. पण बघू कल्याणला काय बनवलं असेल. मी मम्मीला काल विचारलं होतं की काय मागवायचं आहे का, तर मम्मी बोलली चिकन. तिला परत फोन करतो चिकन मागवायचं, मी ऑनलाईन चिकन मागवतो. लुक ॲट द वेदर यार, हे मस्त ग्रीन झालं आहे, फुल जंगल. छान वाटतं बघायला. ॲक्च्युली यही देखने का तो पैसा आहे. फुल ग्रीनरी. तिकडनं पण दाखवतो डोंगर, तिकडं तर अजून डेंजर झालं असं. माझ्या तो आमचा क्लब हाऊस आहे, तर कोण आहे की नाही काय माहिती क्लब हाऊसमध्ये. Happy birthday. So birthday boy is here. Happy birthday. How many years old are you right now? 36. And how much? Someone is turning 3. सांगितलेलं आहे. चल बाबू चल. आणि आता सेलिब्रेशन चालू झालेलं आहे भावंडांसोबतचं. हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे कर मामाला. मला हे बघ नवीन फोन. Go. या.
तर पुन्हा एकदा स्वागत आहे. मी हा व्लॉग कंटिन्यू करतोय अंबरातून. मी जस्ट घरी आलो आहे. दुपारी 3:30 वाजलेत आणि आज मंडे माझा वाढदिवस आहे. तर थँक्यू सो मच. पहिलेच मी तुम्हाला थँक्यू बोलून टाकतो. मला माहिती आहे कमेंट तुम्ही करा माझ्या बड्डेसाठी. तर बाय द वे आज आम्ही अंबरातला येण्याचं कारण खूप मोठं आहे. काल आम्ही पूर्ण दिवस संडे कल्याणला स्पेंड केला. माझा मामा आला होता, बाबू मामा. मी ॲक्च्युली व्हिडिओ नाही शूट केला, ज्याच्याबद्दल मी सारखं बोललो असतो. माझी मामी करुणा मामी, तर त्या दोघांना दाखवायचं राहून गेलं. पण नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी आता त्यांच्या घरी जाईन किंवा मी गावी जाईन तेव्हा शूट करीन नक्कीच. आणि झालं असं की सकाळी उठून आंघोळ करायची होती, पण आमचा बाबू आहे प्रयाग, त्यांनी ना आमची पाण्याची टाकी आहे ना त्याचा कॉक फिरून टाकला. तर ते जेवढं पाणी होतं टाकीचं ते पूर्ण एम्प्टी झालं आणि कोणाला आंघोळ करायला मिळाली नाही. तर मी काय बोलतात ना, आता काही आंघोळ न करता बाहेर जायचं कसं, तर मी आता आलो इथे अंबरातला आणि येताना बराच लेट झालेला. तर आता येताना आम्ही मिसळपाव आणला, वडापाव आणला आणि पेस्ट्रीज आणली. तर मी छोटासा बड्डे इथेच सेलिब्रेट करेन. रात्री तर तुम्ही बघितला केक कटिंग आम्ही केला कल्याणला. ॲक्च्युली झाला आहे, म्हणजे माझ्या बहिणीने केक आणलेला, निशांत, एकता आणि माझी बायको पण त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये माझ्या बाजूला जी बसली आहे मिहिका, तिचा फेस आता मी रिव्हीलच करून टाकतो कारण की ती खूप क्यूटी आहे. तिला आता मला ब्लर करायला खरंच कंटाळा आला. तर तिचा मी फेस तुम्हाला रिव्हील तुम्ही बघितलं असेल. क्यूट आहे ती, खूप क्यूट आहे. आणि मी घेतल्यानंतर ती जास्तच ॲव करत असते, पुदकते ती. आणि मला पण मस्त वाटतं. म्हणजे ॲक्च्युली कालपासून मी आज सकाळपर्यंत तिच्याबरोबरच फुल टाईम स्पेंड केला. तर मला भारी वाटलं. या स्वीटूच्या मम्मी, या स्वीटूची मम्मी, या प्लीज स्वीटूची मम्मी देऊ का. आणि माझ्या नवऱ्याचा आज बर्थडे आहे. मी एवढी एक्साइटेड आहे की ही एक्साइटमेंट बघून तरी काहीतरी पार्टी दे, काही खायला देतो ना मिसळपाव देतोय, पार्टीच झाली. आणि आम्ही मी दिलेत मिसळपाव. हा मग ठीक आहे ना, ते ट्रान्सफर बीच केलेत. किती खोटा रे. अकाउंट स्टेटमेंट दे यायला. आणि सॉरी हे भांडण. शरद सभ्य आहे तर शरद काय पण बोलेल. हा चल पटेल. हा ऐक, सॉरी हे तुम्ही स्किप करू शकता पार्ट. हे मी ते एडिट करायला पण मला कंटाळा येतो. तर ह्याच नोटवरती हा छोटासा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. बाकी मला घ्यायचं होतं आयफोन, पण मी जरा प्लॅन कॅन्सल केला. तुम्ही माझा भाऊ कझिन निशांत, त्यांनी नथिंग 2 घेतला आहे. तो फोन एकदम जाम भारी आहे. म्हणजे त्याची क्लॅरिटी आयफोनला टक्कर येते व्हिडिओ कॅमेरा. तर मी ह्या वर्षी म्हणजे ह्या महिन्यात 2-3 महिन्यासाठी स्किप केला कारण की मला पाहिजे होता शूटसाठी. तर मी कॅमेरा घेऊन जाणार आहे. आयफोन तर आपल्याकडे ऑलरेडी, त्याचा फोन पण आला आहे. तर आता फोन घ्यायची काही गरज नाही. म्हणजे तो असेल तर मला काही टेन्शन नसतं कारण तो त्याचा सिनेमॅटिक तो जो शूट करतो ना भाई, तो बाप लेवलला करतो. तो असेल तर मग मला शूट करायचं काही टेन्शन नसतं. तो एकदम फुल फ्लेज तो एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. हां, तो त्याच्यामध्ये बाप आहे. मग मला थोडंसं टेन्शन रिलीफ झालं आहे. आणि गणपतीला जाणार आहे तर त्याचा माझ्यातलं फुल एक्साइटमेंट. आणि तुम्हाला सांगू का, आता थोड्या वेळापूर्वीच लाईट गेली. आम्हाला ते नेटफ्लिक्सवर लापता लेडीज बघायचं होतं. आता बघू लाईट किती, पण जाम जोरीची भूक लागली. तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय आणलं ते एकदा दाखवतो आणि मग मी व्लॉगला इथे एंड करतो. ठीक आहे, चला. तर ब्लॉगची सुरुवात मी घावणे आणि कोऱ्या चहाने सुरुवात केली होती. आणि आता ही आहे मिसळपावचा बॉक्स. त्याच्यानं परत पाव आहे आणि फरसाण चमचा. बाकी मिसळ इकडे, पाव, वडापाव. आणि आज तर एकदम अलग लेवलचंच आहे. आणि हो, एक गोष्ट पेस्ट्रीज राहिली माझी. काय लिहायचं ना, आयटम है बहुत बहुत सारी. अरे सॉरी आयटम है बहुत सारी असं लिहिले. सॉरी चुकलं ते जरा असं. MKE. हा घे माझ्या साईडचा उद्धार कर माझ्या साईडचा. वी एक्सेप्ट पार्टी ऑर्डर्स. हे मी वाचू शकतो. दाखव बिस्किट दिखा बोल. ते मम्मीच्या बर्थडेला रिबन्स अँड बलून्सच actually ना, घेतलेलं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं बापरे. होतं की 2 अंडे, एक चोको ट्रफल आणि एक ब्लॅक फॉरेस्ट. मी आणला होता तो केक कुठला होता? चेरी चॉकलेट होता, क्लास होता. तर आता ऍक्च्युली तो आहे ना, मला अरे मी हे 2 सांगितलं आणि 2 मला नंतर दिसला. तर आता मला एवढं स्वीट खायचं नव्हतं त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे. आता एवढा केक तुम्ही आता फक्त व्हिडिओमध्ये बघा. बाकी मी तुम्हाला जेव्हा पर्सनली कोण मला भेटेल तर नक्कीच तुम्ही मला आठवण द्या की दादा तुझ्या बर्थडेचा केक पाकेल, तर मी तुम्हाला नक्कीच ट्रीट देईन. ठीक आहे, चला. याच नोटवरती वडापाव, मिसळपाव आणि पेस्ट्रीजवरती हा बर्थडेचा व्लॉग आम्ही एंड करतो. चला, टेक केअर, बाय.